मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळते, गृहमंत्र्यांनी लक्ष घालायला हवं असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर बीड पासून मुंबईपर्यंत कायदा सुव्यवस्था कुठेही नाही असं संजय राऊतांनी म्हटलं आहे। राज्यात काय चाललंय हे गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं असं संजय राऊत म्हणाले। तर हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून तपास सुरू आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, हल्ला करणाऱ्या आरोपीने चाकूचा धाक दाखवून 1 कोटींची मागणी केली। सैफवरील हल्ला प्रकरणातील एफआयआर मधून ही मोठी माहिती समोर आली आहे। तर हल्ला करणाऱ्या आरोपीने चाकूचा धाक दाखवून सैफ अलीकडे 1 कोटींची मागणी केली। सैफवरील हल्ला प्रकरणामधील एफआयआर मध्ये ही माहिती आहे। हल्ला करणाऱ्या आरोपीने चाकूचा धाक दाखवत सैफ अलीकडे 1 कोटींची मागणी केली आणि त्यानंतर सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला। सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून तपास सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे। मुंबईत कायदा सुव्यवस्था ढासळतीये, गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं अशी प्रतिक्रिया सैफवरील हल्ल्यावरून शरद पवार यांनी दिली आहे। तर विरोधकांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत। मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते तिथे राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे। त्याच्यामुळे बीड पासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही। देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे, पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते। सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं, जितेंद्र आव्हाड यांचं मत। सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं, या दिशेनं तपास होणं गरजेचं आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत पाहता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे।